शरद पवारांच्या अमित शहांवरच्या टीकेला विनोद तावडेंनी प्रत्युत्तर दिलंय। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवल्याचा तावडेंचा आरोप आहे। सोहराबुद्दीन या दहशतवाद्याच्या एन्काउंटरमध्ये तडीपारी ही देशभक्तीच आहे। शहांची तडीपारी चोरी किंवा दरोड्यासाठी नव्हती असं म्हटलेलं आहे विनोद तावडे यांनी एक्स पोस्ट करत। त्यांचे एक्स पोस्ट काय आपण पाहूया। दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारख्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याच्या एन्काउंटरमध्ये तडीपार होणं देशभक्ती। अमित शहांची तडीपारी दरोडा चोरीसाठी नव्हती। दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही हे बहुधा माननीय पवार साहेब विसरलेत। काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार हेच बोलले असते का? अटलजी, अडवाणीजी, इतर मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते। ते नंतरच्या काळात मंत्री, पंतप्रधान झाले। त्यांच्याविषयी पवार हेच म्हणाले असते का? राज्याच्या जनतेला पवारांनी हे नक्की सांगावं। या सगळ्या मुद्द्यावरनं काही वेळापूर्वी आम्ही विनोद तावडेंशी संपर्क केला होता। त्यावेळी फोनवरनं त्यांच्याशी जे संभाषण झालंय ते आपण ऐकूया। शरद पवारांच्या अमित शहांवरील टीकेला विनोद तावडेंनी प्रत्युत्तर दिलंय। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधनं प्रवास घडवल्याचा तावडेंचा आरोप आहे। सोहराबुद्दीन या दहशतवाद्याच्या एन्काउंटरमध्ये तडीपारी ही देशभक्तीच आहे। शहांची तडीपारी चोरी दरोड्यासाठी नव्हती असं विधान केलेलं आहे विनोद तावडे यांनी। आता या क्षणी आपल्या सोबत विनोद तावडे स्वतः आहेत। आपण या संदर्भामध्ये अधिक त्यांच्याशी विस्तृत चर्चा करूया। विनोदजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये। आपण एक्स पोस्टच्या माध्यमातून आज जे हे विधान केलेलं आहे आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या कालच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय, त्याबद्दल आपण आम्हाला सविस्तर सांगाल का? माननीय शरद पवार साहेबांनी काल जी काही टीका अमित शहांवर केली, शिर्डीला अमितभाई बोलले ते वास्तव होतं की फोडाफोडी 78ला पवार साहेबांनी सुरू केली होती। ती झोंबल्यामुळे बहुतेक पवार साहेबांनी असा तडीपारीचा मुद्दा काढला। तडीपारीचा मुद्दा काय होता? तो सोहराबुद्दीन जो लष्कर-ए-तोयबाचा हस्तक होता, स्मगलर होता, त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आणि अमितभाई गृहराज्यमंत्री होते। तर निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून न्यायालयाने त्यांना सांगितलं की तुम्ही गुजरातच्या बाहेर राहा। एका चोरी, पाकिटमारी, दरोड्यासाठी तडीपारी नव्हती। म्हणजे सावरकरांना काळ्या शिक्षा झाली, ते नंतर मंत्री झाले असते तर पवार साहेब हेच बोलले असते का? अटलजी, अडवाणी आणीबाणीमध्ये जेलमध्ये होते, मग पंतप्रधान आणि गृहमंत्री झाले तर हेच पवार साहेब त्यांच्याबद्दल बोलतील का? ते स्वतः तर सूर्याराव सारख्या दाऊदच्या हस्तकाला हेलिकॉप्टरमधनं फिरवलं। ते मुख्यमंत्री असताना दाऊद कंपनी कशी सक्रिय होती मुंबईमध्ये लोकांनी पाहिलंय। आणि अशा माननीय पवार साहेबांनी अभ्यास न करता अशी टीका करणं ही चुकीचं आहे आणि म्हणून त्याला मी योग्य उत्तर मला असं वाटतं दिलेलं आहे। धन्यवाद विनोदजी, आपण या मुद्द्यावरती सविस्तर आमच्याशी चर्चा केलीत आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। दरम्यान शरद पवारांनी काय वक्तव्य केलं होतं तेही आपण पाहूया। नंतरच्या काळामध्ये राजर्षी सर्वशास्त्री, शिवाजीराव भोसले असतील, अनेकांचे नाव सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासन देशाला दिले। त्यांची नावं नाही आता आपण सगळ्यांना सांगितलं। यांचे एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्याचा तरीफान केलं गेलं। विनोद पवारांनी शरद पवारांवरती केलेल्या टीकेवरती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। पवार साहेब हे एक
उच्च नेते आहेत, गेले 50-55 वर्ष त्यांची राजकीय कारकीर्द गेलेले आहे. आणि म्हणून देशातल्या कुठल्याही व्यक्तिमत्वानं त्यांच्यावर टीका करत असताना त्याचा विचार करणं अपेक्षित या ठिकाणी. आज ते ज्या परिस्थितीतून नेतृत्व या देशामध्ये निर्माण झाले त्यांच्यावर टीका करताना काही तारतम्य असावं अशी सामान्य माणसांना अपेक्षा आहे. आणि म्हणून बोलल्यानंतर त्याची रिॲक्शन येणारच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.